खूप छान झालेला आहे। हे बघा, करवंदाचं लोणचं अगदी झटपट होते, कमी साहित्यात होते, जास्त वेळ लागत नाही आणि खायला पण अतिशय चांगलं लागते। गोड, आंबट, तिखट आणि यामध्ये सी जीवनसत्व भरपूर असते, फायबर असते, त्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याचं सुद्धा काम करते हे करवंद। आणि असं हे औषधी गुणधर्माने संपूर्ण असं करवंदाचं लोणचं, इन्स्टंट लोणचं आपण म्हणू शकतो, असं हे लोणचं कसं बनवायचं ते मी तुम्हाला आता बनवून दाखवते। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। नमस्कार, त्रिगुणास किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत करवंदाचं लोणचं। त्यासाठी हे करवंद आहेत, हे पावभर आहेत। पावसाळ्यात मार्केटमध्ये करवंद मिळतात आणि हे करवंद चिकट असतात, त्यामुळे पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतले आणि कोरडे कपड्यानं कोरडे करून घेतले। हे करवंद असे कापून घ्यायचे आणि याच्यामध्ये जे बी आहे ती काढून टाकायची। हे बघू शकता तुम्ही, असे सगळे करवंद मी कापून घेते। असे हे करवंदाच्या सगळ्या बिया काढून घेतले मी आणि सगळे उभे कापून घेतले। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलं। तेल छान गरम झालेलं आहे, मोहरी टाकते। मोहरी तडतडली हे लसूण आणि जिरं ठेचून घेतलं आहे। हे लसूण जिरं हे पूर्ण व्यवस्थित होऊ द्यायचं। कलोंजी टाकते, थोडासा हिंग टाकते। हे बघा, लसूण पण छान झालेला आहे, सोनेरी कलरवर झालेला आहे। आता हे करवंद आहे, ह्याच्यामध्ये टाकून देते कढईमध्ये। सगळं मिक्स करून घेते। करवंद अतिशय पौष्टिक असतात, याच्यामध्ये सी जीवनसत्व जास्त असते, त्यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते। तसंच फायबर पण भरपूर असते, शरीरातलं रक्त वाढण्यास मदत होते। याचे एक नाही अनेक असे औषधी फायदे आहेत। आता धने पावडर टाकते, थोडीशी हळद टाकते आणि लाल तिखट टाकते, मीठ टाकते। सगळं मिक्स करून घेते। तसंच सायट्रिक ॲसिड असल्याच्यानं उष्णतासुद्धा शरीरातले कमी करण्यास मदत करतात। करवंद सेवनानं उष्णता कमी होते शरीरातली। असं हे सगळं व्यवस्थित झालेलं आहे, तिखट पण झालेलं आहे व्यवस्थित। आता या स्टेजवर हे पाऊण वाटी साखर घेतली मी, साखर टाकते। साखरच्या ऐवजी तुम्ही गूळसुद्धा टाकू शकता, पण साखरेने अतिशय मस्त चव येते करवंदाच्या लोणच्याची। हे लोणचं कमी साहित्यात अतिशय झटपट होते। आता याच्यातली साखर विरघळू देऊ। थोड्या वेळानं मस्त मिक्स करत राहायचं। आता याच्यात भाजी मसाला टाकते। तुम्ही बघू शकता हे लोणचं आता खाण्यासाठी तयार आहे। सगळ्या पोळी नरम झालेल्या आहे, खूप छान झालेला आहे। साखर टाकल्याच्या ना याला चव खूप मस्त येते। आता गॅस बंद करते।